नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत टॅबलेटचे MCQचे पार्ट 3 बघितलेले आहेत. तर हा 4th आहे. क्वेश्चन 141, वेट व्हेरिएशन टेस्ट ॲप्लिकेबल फॉर. तर याचे ऑप्शन आहेत ऑल टॅबलेट, अनकोटेड टॅबलेट, कोटेड टॅबलेट, कॅप्सूल. तर याचा आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट, आता 142, IP अलाउज पर्सेंट डेविएशन फॉर टॅबलेट. तर याचा आन्सर आहे ±5%. तर एक्सप्लेनेशन आपण बघू शकतो की हेवियर टॅबलेट्स हॅव स्ट्रिक्टर लिमिट्स टू एन्श्योर डोस ॲक्युरेसी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हार्डनेस टेस्ट इंडिकेट. हार्डनेस टेस्ट काय इंडिकेट करतं? त्याचं हार्डनेस जेवढं हार्ड असेल टॅबलेट ते स्ट्रेंथ जास्त असेल, मेकॅनिकल स्ट्रेंथ. एक्सप्लेनेशनमध्ये पण दिलेलं आहे ॲबिलिटी टू विथस्टँड हँडलिंग टू हार्ड टॅबलेट काज. आता जास्त जर का लिमिटच्या बाहेर जर टॅबलेट हार्ड झाली तर काय? त्याचा आन्सर आहे स्लो डिसइंटिग्रेशन स्लो होतं. एक्सेस हार्डनेस डिलेज डिसइंटिग्रेट होत नाही टॅबलेट. नेक्स्ट आहे फ्रायबिलिटी टेस्ट लिमिट. आता फ्रायबिलिटी टेस्टची लिमिट काय आहे? तर ती आहे 1%. IP स्पेसिफाईज लॉस शूड नॉट एक्सीड 1%. 1%च्या पुढं नाही गेलं पाहिजे. फ्रायबिलिटी स्पीड किती असली पाहिजे? 25 RPM ही स्पीड आहे. पुढे आहे डिसइंटिग्रेशन मीडियम. तर डिसइंटिग्रेशन मीडियम कोणकोणते आहेत? तर फर्स्ट आहे वॉटर, दुसरा आहे HCl पॉइंट नॉर्मल, आणि थर्ड आहे फॉस्फेट बफर. तर आन्सर डी म्हणजे सगळं येते, वॉटर, HCl, फॉस्फेट बफर. 148, डिसइंटिग्रेशन टाईम ऑफ अनकोटेड टॅबलेट. ज्या टॅबलेट्सना कोटिंगच नाही आहे असे टॅबलेट, त्यांचं टायमिंग 15 मिनिट्स. ओके. आणि नेक्स्ट आहे डिसइंटिग्रेशन टाईम फॉर कोटेड. ज्यांना कोट आहे तर ते आहे 30 मिनिट्स. नेक्स्ट आहे एंटेरिक टॅबलेट डिसइंटिग्रेटिंग. एंटेरिक टॅबलेट कुठं डिसइंटिग्रेट होतं? तर आन्सर आहे बी, इंटेस्टाईनमध्ये. एंटेरिकोट रेसिस्ट गॅस्ट्रिक फ्लुइड. हे क्वेश्चन खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेलं आहे. पुढचं आहे डिझोल्युशन ॲपॅरेटस. US ॲपॅरेटस 1 इज बास्केट. त्याचा ऑप्शन येणार आपला बी. आणि सेकंड येईल पॅडल. ॲपॅरेटस 1 बास्केट आणि सेकंड जो आहे तो पॅडल. डिझोल्युशन टेस्ट मेजर्स. तर डिझोल्युशन टेस्ट काय मेजर करतं? तर आन्सर आहे ड्रग रिलीज. किती वेळात रिलीज होतं आहे ते. इट मेजर्स रेट अँड एक्सटेंट ऑफ ड्रग रिलीज. नेक्स्ट आहे 154, सिंक कंडिशन मीन्स. हा क्वेश्चन आला मित्रांनो MPYQमध्ये. याचा आन्सर आहे एक्सेस मीडियम. कंटेंट युनिफॉर्मिटी निडेड फॉर. तर कंटेंट युनिफॉर्मिटी कशासाठी आहे? लो डोस कमी. ॲसे टेस्ट डिटरमाइन्स. ॲसे टेस्ट काय डिटरमाइन करतं? याचा आन्सर आहे स्ट्रेंथ डिटरमाइन करतं. ॲसे टेस्ट स्ट्रेंथ. नेक्स्ट आहे 157, IP टॅबलेट टेस्टेड ॲट. तर याचा आन्सर आहे 37 डिग्रीला टेस्ट होते. 158, स्टॅबिलिटी स्टडीज इंडिकेट. स्टॅबिलिटी स्टडी काय इंडिकेट करतं? ऑप्शन बी आहे सेल्फ लाईफ. यूजर टू डिटरमाइन एक्सपायरी डेट. नेक्स्ट आहे ॲक्सेलरेटेड स्टॅबिलिटी कंडिशन. याचा आहे 40% बाय 75% ॲव्हरेज.
पॅकेजिंग प्रोटेक्ट्स फ्रॉम मॉइश्चर, लाईट, कॉन्टॅमिनेशन, सगळं ऑल आहे. पुढचं आहे ब्लिस्टर पॅकिंग प्रोटेक्ट्स फ्रॉम. ब्लिस्टर पॅकिंग कशापासून प्रोटेक्ट करते हे पण ऑल आन्सर आहे. नेक्स्ट आहे स्ट्रिप पॅकिंग मटेरियल, तर ते आहे ॲल्युमिनियम फॉईल. आयडियल टॅब्लेट शेप, तर ते आहे राऊंड. स्कोरिंग हेल्प्स इन स्कोर लाईन डेव्हलप डिवाइड टॅब्लेट, तर डिव्हिजनमध्ये येईल. नेक्स्ट आहे कोटिंग इम्प्रूव्ह. कोटिंग काय इम्प्रूव्ह करतं, खूप सारे बेनिफिट आहेत, तर त्याच्यामध्ये टेस्टी, स्टॅबिलिटी, अपीअरन्स हे सगळं येऊ शकतं. शुगर कोटिंग डिसॲडव्हान्टेज. शुगर कोटिंगचं डिसॲडव्हान्टेज काय आहे सांगायचं आपल्याला, तर बल्की. स्वीट टेस्ट हे तर ॲडव्हान्टेज झालं, प्रोटेक्टिव्ह कलर हे बल्की हे डिसॲडव्हान्टेज झालं. फिल्म कोटिंग ॲडव्हान्टेज. फिल्म कोटिंगचे काय ॲडव्हान्टेज आहेत, तर ते आहे थिन आणि इफिशियंट. युनिफॉर्म फास्ट ऑल, तर हे डी येईल, ऑल येईल ह्याचा. एंटेरिक कोटिंग पॉलिमर. एंटेरिक कोटिंग पॉलिमर जे आहे त्याचा आन्सर आहे सी. एक्झाम्पल आहे हे युड्रा GTL डिझॉल्व्स इन इंटेस्टिनल pH. इंटेस्टिनल pH म्हणजे डिझॉल्व होतं. डिफेक्ट मॉडेलिंग रिलेटेड टू. मॉडेलिंग कशा संबंधी रिलेटेड आहे, तर ते अनइक्वल कलर डिस्ट्रीब्युशन कॉजेस मॉडेलिंग. याचा आन्सर येतं बी, कलर. कॅपिंग मीन्स. कॅपिंग काय आहे, आता कॅपिंग काय आहे, तर टॉप सेपरेशन होते. आता अप्पर अँड लोअर पार्ट सेपरेट्स फ्रॉम टॅब्लेट. ही टॅब्लेट आहे, तर हा वरचा पार्ट आहे, हा समजा इकडचा पार्ट आहे, तर हा हे दोन्ही सेपरेट होत आहेत. लॅमिनेशन कॉज बाय. तर लॅमिनेशन कशाने होते, एअर इंटरमेट, हाय प्रेशर, लो बँड रॉल, तर याच्यात सगळं येतं, मल्टिपल फॅक्टर आहेत. पिकिंग डिफेक्ट ड्यू टू. पिकिंग डिफेक्ट कशाने होतात, तर त्याचा आन्सर आहे वेट ग्रॅन्युल्स. आता ग्रॅन्युल्स वेट आहेत कारण, आणि त्याच्यामुळे ते स्टिक होतात पंच फेसला. स्टिकिंग रिड्यूस बाय लुब्रिकंट रिड्यूस करतं स्टिकिंग. टॅब्लेट हार्डनेस युनिट, तर kg/cm², NPSI सगळं आहे. हार्डनेस एक्सप्रेस इन मल्टिपल युनिट्स. फ्रायबिलिटी ॲपॅरेटस, रोशे हा पण क्वेश्चन आलेला आहे. डिसिंटिग्रेशन ट्यूब्स नंबर. स्टँडर्ड ॲपॅरेटस कंटेन 6 ट्यूब. डिझोल्युशन सॅम्पलिंग इंटरवल फिक्स असतं ते. QC डिपार्टमेंट इन्शुअर्स. QC डिपार्टमेंट काय इन्शुअर करतं, क्वालिटी. आणि QA फोकस ऑन. QA कशात फोकस, डॉक्युमेंटेशन. IP स्टँड्स फॉर, तर माहिती आहे सगळ्यांना, इंडियन फार्माकोपिया. USP आहे युनायटेड स्टेट. टॅब्लेट शेल्फ लाईफ अफेक्टेड बाय मॉइश्चर, हीट, लाईट, सगळं डी येईल आन्सर. डेसिकंट यूज इन, तर ते बॉटलसाठी असतं, बॉटलसाठी. चाइल्ड रेजिस्टंट पॅक प्रिव्हेंट ॲक्सिडेंटल इनटेक, चिल्ड्रनसाठी यूज होतात. टॅम्पर एव्हिडंट पॅक शोज. टॅम्पर एव्हिडंट पॅक शोज काय करतं, इंडिकेट प्रोडक्ट इंटरफरन्स, तर आन्सर सी येईल, सी. QC टेस्ट डन. QC टेस्ट कशासाठी केली जाते, सेफ्टी बिफोर रिलीज, तर बिफोर मार्केटिंग. बॅच नंबर हेल्प्स इन, तर बॅच नंबर हेल्प्स करतं रिकॉल डिफेक्टिव्ह बॅचेस यासाठी. रिकॉल क्लासिफाय ॲज 1 2 3 ऑल येईल ह्याच्यात. टॅब्लेट डिफेक्ट डिटेक्टेड ड्युरिंग.
टॅबलेट डिफेक्ट जे आहेत ते केव्हा डिटेक्ट केले जातात, तर ते कुठल्या पण स्टेज मॅन्युफॅक्चर, इव्हॅल्युएशन, स्टोरेज, म्हणून आन्सर आपलं डी येईल. इन प्रोसेस कंट्रोल इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये आपला आन्सर येईल डी. वेट, हार्डनेस, थिक, ऑल. थिकनेस मेजर बाय, तर थिकनेस पण मल्टिपल इन्स्ट्रुमेंटनी यूज केलं जातं. वर्नियर कॅलिपर, स्क्रूवॉच, कॅलिपर, ऑल आन्सर येईल. टॅबलेट लोगो पर्पज, टॅबलेटचं लोगो काय ते पण ऑल येईल आपला आन्सर. डेकोरेशन, आयडेंटिफिकेशन, मार्केटिंग, सगळ्यांसाठी होतं आहे. पुढे आहे नेक्स्ट क्वेश्चन, मोनोग्राफ प्रोव्हाइड्स. तर मोनोग्राफ काय प्रोव्हाइड करतं? स्टँडर्ड, ऑप्शन बी. ऑफिशियल कॉम्पेंडियम, तर यामध्ये ऑल ऑर ऑफिशियल फार्माकोपियाज, IP, USP, BP जे सगळं ठेवलं जातं, सगळे फार्माकोपियाज ठेवले जातात त्यांना ऑफिशियल कॉम्पेंडियम म्हणतात. टॅबलेट कलर मस्ट बी, तर ते कशासाठी असले पाहिजे? अप्रूव्ह झाले पाहिजे. लेक कलर्स आर इनसोल्युबल पिगमेंट असतात लेक कलर, आन्सर सी. ओपेसिफायर एक्झाम्पल, ओपेसिफायरचं एक्झाम्पल काय आहे? टायटॅनियम डायऑक्साईड, TiO2 क्यूज ओपेसिटी. टॅबलेट पॉलिश एक्झाम्पल, बीजवॅक्स. हे डायरेक्ट एक्झाम्पल आहेत, यामध्ये काय असं काही सांगण्यासारखं नाही आहे. इव्हॅल्युएशन इन्शुअर्स क्वालिटी, सेफ्टी, एफिकेसी, आन्सर डी. मोस्ट इम्पॉर्टंट टॅबलेट टेस्ट, तर हार्डनेस, डिसइंटिग्रेशन टाईम, डिझोल्युशन, वेट, तर यात आहे डिझोल्युशन. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ आपला येईल, तो नेक्स्ट पार्ट असेल आपला MCQचा. सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्रायबर खूप कमी आहेत. सबस्क्राईब